तेच करतोय, बाहेरच्याच कंपन्यांना मोठे करतोय. आपण बाहेरच्या कंपन्याला मोठं करतो. आता आपला एक थोडक्यात देशाची सेवा आपण आता म्हणू शकतो की इंडियन कंपनीला आपण मोठं करू शकतो, इंडियन लोकांना. म्हणजे आपला पैसा आपल्या देशात राहील विषय नाही. तर ह्याच्यात आपलं पहिलं स्लोगन आहे, चेंज युअर शॉप चेंज युअर लाईफ. बरोबर आहे, पहिलं स्लोगन आहे आपलं, चेंज युअर शॉप चेंज युअर लाईफ. याचा अर्थ काय, तर हे सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये आहात, माहिती आहे आपल्याला. डायरेक्ट कंपनी टू कस्टमर आपल्या मधले सगळे आपण काढून टाकले, स्किप केले. आणि जो मधला पैसा आहे तो 70% पैसा आपण इथं जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना वापरतो. तुमच्या लक्षात येते? नसेल तर सांगा, क्लिअर तुम्हीही सांगा मॅडम. आता ह्याचं कन्सेप्ट काय आहे, चेंज युअर शॉप चेंज युअर लाईफ. म्हणजे कसं असतं जनरली की कुठलीही कंपनी एखादं प्रोडक्ट बनवते, हा मॅन्युफॅक्चर आहे कुठलीही कंपनी है ना. आणि ह्याने घेण्यासाठी त्या ठिकाणी एंड प्रोडक्ट ज्याच्यामुळे कंपनी चालते तो म्हणजे कस्टमर होते. असं तर डायरेक्ट कंपनी त्याच्या डायरेक्ट कस्टमर पर्यंत कधीच पोहोचत नाही. ह्याच्यामध्ये एजंट असतात, त्याला आपण C&F एजंट म्हणतो, कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. हे काय करतात, मोठे मोठे गोडाऊन घेतात, 20-20, 25-25 ट्रक्स घेतात. आणि हे सगळं त्यांचं काम काय, गोडाऊन मध्ये माल भरणे आणि पोहोचवणे. कोणाला पोहोचवतात, हे होलसेलरला, जिल्ह्याच्या ठिकाणी जे होलसेलर असतात ते. आणि नंतर तालुक्याच्या ठिकाणी हे डिस्ट्रीब्युटर असतात, त्यांना हे तालुक्याच्या ठिकाणी माल पोहोचतात. नंतर प्रत्येक तालुक्यात रिटेलर असतात आणि रिटेलर कडून ह्या कस्टमरला जातात. ही झाली एक चेन, हे ट्रॅडिशनल मार्केट ज्याला आपण म्हणतो. तर ह्या ट्रॅडिशनल मार्केटमध्ये कसं असतं, त्याला साधारण 3% मार्जिन असतं, अंदाजे धरतोय. साधारण 5% मार्जिन असतं, डिस्ट्रीब्युटरला 8 ते 10% मार्जिन असतं आणि ह्याला 15 ते 20% मार्जिन असतं. आणि बाकीचं ह्या कस्टमरला एखादी वस्तू मार्केटमध्ये आली हे कसं कळतं, तर एक मीडिया असतो, त्याला आपण नाव दिलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट. मग पेपर असेल, न्यूजपेपर असेल, रेडिओ असेल, TV असेल, त्या माध्यमातून ते आपल्या ह्या कस्टमरला कळतं. आता हे मला सांगा, ऍडव्हर्टाइजवाले फ्रीमध्ये करतात का काम? नाही. म्हणजे कंपनीचा ह्या ठिकाणी साधारण 30% पैसा इथं जातो, साधारण 30% पैसा इथं जातो. आणि ह्या ठिकाणी साधारण 40% पैसा जातो. म्हणजे टोटल पैसा किती गेला कंपनीचा? 70%. म्हणजे 30 रुपयाची वस्तू 100 रुपयाला बनते, 70 रुपये कोण घेतात, हे मधले लोक. त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट मार्केटिंग. ह्याला नाही म्हणायचं, त्याला ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणायचं. ओके ना. म्हणून काय सांगितलं, चेंज युअर शॉप चेंज युअर लाईफ. फक्त काय करायचं, हे जे शॉप आहे डायरेक्ट इथून घेतो आपण, ते चेंज करायचं. पूर्ण चमकते त्याच्यावर. फोटो काढता किंवा इकडे आता काय होतंय या ठिकाणी आपली कंपनी एक काम करते मी ना, लाईट इकडची बंद करून इकडची चालू करते. इकडे अंधार पडेल. अंजली तिकडे अंधार पडेल ना, कारण बोर्ड इकडे आहे ना, त्याच्यावर अंधार येईल. ठीक आहे. ठीक आहे. मला दिसतंय व्यवस्थित? हो मला आता हे झालं ट्रॅडिशनल मार्केट. आता या कंपनीने आपलं काय केलंय, त्या सगळ्यांना काढून टाकले. 70% पैसे वाचले ना, डायरेक्ट कंपनी टू कस्टमर हा माल पोहोचवलाय. म्हणजे हा 70% पैसे कमवण्याचा चान्स कोणाला दिलाय, त्या कस्टमरलाच ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर बनवून घेतलाय. 70% माल कंपनी आपल्याला. तर ह्यासाठी हे झालं ट्रॅडिशनल मार्केटमध्ये. डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग जे आहे ते काय सांगितलं मी तुम्हाला, डायरेक्ट कंपनी टू कस्टमर. ठीक आहे. तर ह्या स्लोगनचा हा अर्थ आहे. त्याच्या खाली आहे 0 डिस्ट्रीब्युटरशिप चार्जेस. म्हणजे आपल्याला जॉईन होण्यासाठी 5 पैसेही द्यावा लागत नाही. पहिल्याच पेजवरती जॉईन होण्यासाठी 5 पैसे. म्हणजे आता जे एखादा व्यक्ती म्हणाल की मला जो बिझनेस करायचा हो सर, खूप म्हणजे मला मेहनत करायची, खूप मोठं व्हायचंय, पण माझ्यापाशी पैसे इन्व्हेस्ट करायला म्हणजे पैसा लावूनच पैसा कमवला जातो ना. तर त्याला सांगू शकतो, तर हा 0 इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे. 0 डिस्ट्रीब्युटरशिप चार्जेस इथं आहे. पैसे भरपूर कमवू शकतो. मार्केटमध्ये बघा सगळ्यांकडे सगळं आहे, पण मेन अडतं कुठं घोडं, इन्व्हेस्टमेंट, पैशामुळे. मग आज आता ह्याचा अर्थ काय,
आज मार्केटमध्ये जवळजवळ 90% लोक आपले कस्टमर, जवळजवळ 90% लोक ज्यांच्याकडे पैसा नाही. आणि वर्ल्ड मध्ये इंडिया ही सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे, इथं लोकसंख्या जास्त आहे. आणि आपलं म्हणजे आपल्याला ह्यूज पोटेन्शियल आहे, लक्षात घ्या. आपण ह्यूज विचार करतोय, म्हणजे आपण इथं महिन्याला करोडो रुपये कमवू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आपण राजे असणार आहोत. आणि हा बिझनेस असा आहे की आपल्यानंतर आपल्या नॉमिनीला हा बिझनेस टोटली ट्रान्सफर होतो. ठीक आहे, हा असा बिझनेस आहे. एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला प्रत्येकाला, एक बिझनेस करण्याची संधी आहे, हे आपण लोकांना समजून सांगू शकतो. आता ह्या संधीमध्ये लोकांना आपल्याला घ्यायचंय आपल्याकडे, पण लोकांचा काय फायदा हो? लोक म्हणतात अशा भरपूर आल्या कंपन्या. आता मॅडमच आता म्हणले तुमचे रिलेटिव्ह असते त्याला नाही म्हणता येत नाही, मग आपण पैसे भरतो आणि काम करावं लागतं. तर अशा फोर्सफुली पण आपण येतो कधी कधी, पण रॉंग कंपनीमध्ये जातो. पण प्रत्येक ह्यालाच बघा आपण त्या दृष्टीने बघितलं तर अवघड आहे. म्हणून आज सोन्याला सुद्धा तापून द्यावं लागतंय. सोनं सुद्धा तापूनच घेतो आपण, का तो ओरिजिनल आहे का नाही. तसं ह्याला पण आपण तापूनच घेऊ. आज तापवायसाठीच आपण बसलोय. ठीक आहे, तर आज आपण जे की पॉइंट्स आहेत ते बघणार आहेत की नवीन लोकांनी ह्याच्यामध्ये काय यायचं. तर पहिला की पॉइंट्स काय, डिस्काउंट्स ऑन MRP. त्या प्रोडक्टची MRP फॉर एक्झाम्पल साठी घ्यायचं या ठिकाणी आपल्याकडे MRP चे प्रोडक्ट कसे 200-300 रुपये पासून पण आहेत आणि अगदी 2000 पर्यंत पण आहेत. पण मिडल मध्ये आपण घेतो ज्या प्रोडक्टची MRP 1500 रुपये आहे, तर आपण इमिरीची घेऊ. गायीच्या दुधापासून बनवलेली गोळी इमिरीची, त्याची MRP 1500 आहे. ते आपल्याला डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये आज या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे या ठिकाणी 1300 रुपयामध्ये मिळणार आहे. आपलं प्रॉफिट ऑफ मार्जिन या ठिकाणी किती राहणार आहे? 1200 ला मिळणार आहे. आणि 300 रुपये आपला प्रॉफिट ऑफ मार्जिन राहणार आहे, पी फॉर प्रॉफिट. मग पहिला जो डिस्काउंट आहे, डिस्काउंट ऑन MRP, प्रत्येक प्रोडक्ट वरती आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट मिळेल. प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळे आहेत की एक ठरवूनच दिले की सगळ्या प्रोडक्ट? प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळे MRP आहेत, वेगवेगळे डिस्काउंट. MRP वेगळे असू दे, पण डिस्काउंट हा ठरलेला आहे की वेगवेगळे? 15 ते 20% पर्यंत हा डिस्काउंट आपण देतो प्रत्येक प्रोडक्ट. काही 300 रुपयाचे प्रोडक्ट आहेत, काही 1000 रुपयाचे प्रोडक्ट्स आहेत, काही 2000 चे प्रोडक्ट्स आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येकावरती आपल्याला डिस्काउंट मिळेल. तर हा डिस्काउंट आजपर्यंत जे आपण माल घेतो, आता माल घेतो म्हणजे कुठला बघा मॅडम, ह्यात हायटेक बाहेर बाकी काही करायची गरज नाही, खूप सोपं आहे. लोकांना काय सांगायचं आपल्याला, तुम्ही जे रोज पेस्ट करताय ती आज न उद्या संपणार आहे महिन्यामध्ये. येस, ती कुठून आणणार आहे, का स्वतः बनवणार आहे, आणणार आहे. ब्रश महिना 2 महिन्याला तुमचा खराब होणार आहे, तो बदलावा लागणार आहे. तर आपल्याकडे बेस्ट क्वालिटीचा ब्रश आहे, बेस्ट क्वालिटीची पेस्ट आहे, तुम्ही वापरू शकता. का वापरायचे, तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. 200 रुपये MRP असेल तर 150 रुपयाला ते मिळणार आहे, म्हणजे 50 रुपये तुमचा फायदा. का, तर तुमचा जो दुकानदार आहे, तुमचा सक्का भाऊ असू द्या, तरी सुद्धा तो तुम्हाला डिस्काउंट रेटने देणार नाही. पहिला फायदा काय, तरी डिस्काउंट रेटने सगळे प्रोडक्ट मिळतील. साबण आहे आपल्याकडे, डोक्याला लावायचे तेल आहे, खाद्य तेल आहे, चहा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक ज्या तुम्हाला रोजच्या दर महिन्याला आपण भरतो ग्रोसरी, त्या रोजच्या गोष्टीवरतीच फक्त आता बोलायचं आपल्याला. साधारण 5000 पर्यंत आपण परचेस करू शकतो. जनरली आपण बाहेरून घेतो, बिग बाजार मध्ये येतो, डिमार्ट कुठून घेतोच आपण, हो ना, किंवा ब्रँडचं वापर कुठून घ्यायचं. हे आपण बोलताना खूप इझी असतं, पण एवढे लोक पटकन शिफ्ट होत नाही. शिफ्ट नाही बरोबर. काय होतं, त्या पारंपरिक सगळ्या गोष्टी सवय लागली. शिफ्ट असे होणार, ते पुढचं नकाच बघू. म्हणूनच मी म्हणलं तुम्ही लक्ष द्या, म्हणून सारखं तुम्हाला म्हणतोय की त्या पेजवरती काय लिहिलंय. पुढचं बघितलं की सगळं ब्लँक होऊन जाईल. ह्याच पेजवरती राहा तुम्ही. नाही ते नाही, पण एक अनुभव हा, कारण आमच्याकडे पण पेस्ट आहे ना ओरिफ्लेमची, घरातले सुद्धा वापरत नाही, त्याला बाहेरचे त्याचं कारण आहे बघा, आपण त्या एका पेस्ट वरती 1 तास लेक्चर घेऊ शकतो. त्याचे एवढे फायदे. फक्त पेस्टचा वापर काय, आपण म्हणतो दात घासण्यासाठीच आहे, पण नाही. आपल्या पेस्टचा वापर कसा आहे, तुमच्या इथे ब्लॅकेट्स आले असतील तर तुम्ही जस्ट त्यात पाणी टाका, गुलाब पाणी, त्याच्यावरती लावा, 5 मिनिटं थांबा आणि ओल्या टॉवेलने पुसून द्या, ब्लॅकेट्स निघून जातील. हा एक मेन फायदा. प्रवासात चाललो आपण, डोकं दुखायला लागलं, पेस्ट बोला, असं करा, डोकं थांबेल. ठीक आहे, तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, थोडीशी पेस्ट रात्री घ्या आणि गळून टाका, दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेशन
निघून जाईल. आपली पेस्ट आपली पेस्ट आयुर्वेदिक हा, पेस्ट हे आहे, main. लहान मुलांनी खाल्ली तरी चालती. याचा एकच फायदा नाही, फक्त दात तर स्वच्छ निघणारच, दात कडक पण होणार, दातातल्या फटी पण हे ना, दातातले जर्म पण जाणार, तोंडाचा वास पण येणार नाही. हे प्लस पॉईंट आहेत आपले. ओके. पण त्याच्याबरोबरचे प्लस पॉईंट काय? हा पुढचं तुम्ही बोलले तेव्हा हा, आता पण विचार बोलले आता माझी पण इच्छा झाली की मी विकत घेते. हे सगळे प्लस पॉईंट आहेत ना आपले. म्हणून आपल्याकडे जे कस्टमर येतात ना मॅडम, आज 12 वर्ष माझ्याकडे एक कस्टमर टिकले. सर आपण किती वर्षापासून 12 वर्षापासून बघतो. बापरे, मग आम्हाला कसं माहित नाही हे की असंच होतं, ज्या वेळेस आपल्या हे येतं ना त्यावेळेस पण ठीक आहे ना, मार्केटमध्ये काय कंपनी आल्या ऍटलीस्ट नावाने तरी माहिती असतं. पण मेन आपलं जी मधली ऍडव्हर्टाईज आहे ना ते आपण करतच नाही. ऍक्च्युली सिटीमध्ये जास्त माउथ टू कामच माउथ नाही. आहे ना, इकडे कामच नाही केलं जास्त. माउथ टू माउथ आहे ना, त्याच्यामुळं तर पुढे इकडे कसं आहे, 70% पैसे जो डिस्ट्रीब्युटर कस्टमरचा डिस्ट्रीब्युटर बनतो त्याला 70% पैसे मिळतात. मी किती जणांना सांगणार आहे, आता आपण 5 जण बसले तेवढं माहिती आहे. हो. ऍडव्हर्टाईज नाही झाली, आता ज्यांना SMS टाकले त्यांनाही वाटतं अशा भरपूर येतात कंपन्या, हो, हो. असं भरपूर काय. हा हा ते तर होतं. पण त्याच्यामुळं ऍटलीस्ट नावं मी माहिती मगाशीच म्हणलं की सोन्याला पण आपल्याला शोभाला पण सांगितलं होतं तापूनच फटाफट द्यावा जायला. लागतं, तापूनच घ्यावा लागतं. ते हो म्हटले, ते एका दुकानात बसले ते हो म्हटले ते. ही एका प्रोडक्ट सांगितलं, असे 100 प्रोडक्ट आहेत आपल्याला. ओके. म्हणजे साबण पण त्या क्वालिटीचा आहे, पेस्ट पण आहे, तुमचे खाद्य तेल आहे, राईस ब्राउन ऑइल तांदळाच्या टरफलापासून बनवलेलं आहे, ते तर मी घेतलं. माझ्याकडे एजन्सीच होती त्याच्याकडे ते तेल आहे Handmade. आपलं. हो. कार्डिओलॉजिस्टने रेकमेंड केलेलं चांगलं आहे तेल ते आहे तेल, खूप छान खूप आहे. पण छान आहे अजूनही ते. तेवढं अवेअरनेस पॉप्युलर नाही. नाही झालं की पब्लिक नाही आपल्याकडे झालंय. एक आपण मध्ये स्लोगनच बनवली होती, चलो हो जाय बिना शुगर मिठी चाय, बिना शक्कर मिठी चाय. म्हणजे ती चहा पेला तर तुमचं गोड लागेल पण डायबिटिकच्या पेशंटची साखर वाढणार नाही, अच्छा. कारण त्याच्यामध्ये आपण स्टिविया टाकतो. ओके, ओके. म्हणजे काय, नवीन व्यक्ती बघतो कुठं बघा, छोट्या छोट्या गोष्टीकडे बघतो. हो. त्यांना आपण काय सांगतो, तुम्ही जर हा चहा वापरला तर तुमचा दुधाचा खर्च वाचला, दूध वापरायचं तर वापरा, नो प्रॉब्लेम. हो. तुमच्या साखरेचा खर्च वाचला. घरामध्ये डायबिटीसचा पेशंट एक आहे, दुसरा डायबिटीसचा नाही, बरोबर. ह्यांना वेगळा चहा करावा लागतो, ह्यांना वेगळा चहा करावा लागतो. त्यासाठी लागणारा जो गॅस खर्च आहे हो. तो गॅसचा खर्च तुमचा वाचला, खरं. कारण हा डायबिटीसला पण चालतो आणि नॉन डायबिटिकला पण चालतो, दोघांनाही चालू शकतो. बरोबर. आणि रुटीन तुम्ही कुठून ना कुठून आणताय, तो काही डिस्काउंट देत नाही, आपण तुम्हाला डिस्काउंट देतो. हे 4-5 फायदे चहाचे, म्हणून हा चहा वापरायचा आहे. आणि ह्या चहामुळं बऱ्याच जणांची ऍसिडिटी गेलेली आहे. बाकी लोक चहा होतं पण ऍसिडिटी होते पण चहा पित नाही. हो. आपल्या चहाने ऍसिडिटी जाते, आपल्या चहाने ऍसिडिटी जाते, म्हणून चहा प्यायचा. आपल्या चहानं कॉन्स्टिपेशन होत नाही, म्हणून चहा प्यायचा. ह्या चहाचे आपले फायदे आहेत, कारण हा विदाउट केमिकलचा चहा आहे. बाहेरून तुम्ही जे आणता तो असेल का नसेल माहित नाही, पण आपला स्टॅम्प आहे त्याच्यावरती, कारण आपण जे सर्टिफाईड करून घेतलेलं आहे चहा, त्याच्यामुळे विदाउट चहा आणि केमिकल. ऍसिडिटी होतेच की कुठलाही आपलं महागडा चहा चहा नाही तर साधा. ग्रीन टी आहे आपल्याकडे, हा. ते फक्त गरम पाणी करायचं, त्यांना दिले ना त्या टॅबलेट दिवशी. टाकायची. बघितलं का पिऊन तुम्ही? ती छान आहे ना? एकदाच प्यायली. हा, त्याच्यामध्ये पण हळद taste आहे, आहे ना? हळद आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, परत अद्रक आहे, काळं मीठ आहे, अरे बापरे. जिरी आहे, सगळे आयुर्वेदानं टाकले. सगळे आपण कोविड मध्ये हा कोरोनाचा चहा म्हणून देत होतो, कोरोनाचा काढा म्हणून. बऱ्याच लोकांचे कोविड टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आले. असा चहा आपल्याला देऊ शकतो, आपण वापरू शकतो. पण असा चहा बाहेर घेतला तर तुम्हाला 700-800 रुपयाला पडेल, पण इथं डिस्काउंट मध्ये पडेल. हे सगळे प्रोडक्ट आहेत, म्हणून पहिला पॉईंट आहे डिस्काउंट ऑन MRP. MRP वरती डिस्काउंट मिळणार, पहिला पॉईंट. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, फ्री प्रोडक्ट, एक्स्ट्रा बेनिफिट ऑन मंथली स्कीम. आता हे काय फ्री प्रोडक्ट्स बरं का मॅडम, 3,500 कमीत कमी आपण प्रोडक्ट जर घेतले. हा. आता मला सांगा, एका घराला किती पैसे लागतात महिन्याला? ब्रश घेतला, पेस्ट घेतला, साबण घेतली, चहा घेतला, ग्रीन टी घेतला, ठीक आहे, ऑइल घेतलं, आणि आपल्याकडे सॅनिटरी पॅड आहेत मंथली लागतातच, ते घेतले. तुम्हाला जे लागतात, हेअर डाय आहे तो घेतला. ह्या गोष्टी आपण तर साधारण किती खर्च येईल? 5,000-1,000 रुपये, 5,000 येतो. 3,500 धरा, 3,500 धरा. आपली स्कीम काय, तुम्ही 3,500चा माल परचेस करायचा. तुम्हाला जो लागतो तो तुमची चॉईस, तुम्हाला जो लागतो, आणि कंपल्शन कुठलंही नाही. ठीक आहे. हा जर तुम्ही 3,500चा माल डिस्ट्रीब्युटर DP प्रमाणे खरेदी केला तर तुम्हाला MRP चा जो डिफरन्स आहे तो तर फायदा राहीलच. तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर
आणि कंपनीचा रूल काय, ज्यावेळेस तुम्ही 3,500चा माल घेता त्यावेळेस कंपनीकडून तुम्हाला 900 रुपये MRP चं प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळेल. आमच्या चॉईसचं तुमच्या चॉईस हा? त्यांच्या चॉईस का कुठलं नाही, ते कंपनी जे देते ते, ओके. कारण ते फ्री आहे ना. हा. कंपनी पण असे देते की तुम्हाला युजफुल असेल. हम्म. आता मध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये जो 3,500चा माल घेत होता त्याला कंपनी इम्युनिटीची एक बॉटल फ्री द्यायची, छोटी 75 वाली, ज्याची MRP 900 रुपये, कारण प्रत्येकाची इम्युनिटी वाढावी. त्याच्याकडे फ्री मध्ये इम्युनिटी आहे, डिटॉक्सिफाय आहे, कॅलरीज आहे, तुम्हाला जे पाहिजे ते चॉईसने घेऊ शकता. ग्रीन टी आहे, प्रत्येकाला चॉईस देते कंपनी. तर आजपर्यंत तुम्ही 3,500चा माल जर समजा एखाद्या दुकानदाराकडून, वाणीकडून किंवा मॉल मधून घेतला तर मॉल वाला तुम्हाला 900 रुपयाचं प्रोडक्ट फ्री देतो का? दुसरा फायदा म्हणून इथून घ्यायचा. पहिला फायदा काय झाला की MRP पेक्षा DP ला मिळणार आहे, पहिला फायदा. दुसरा फायदा, एवढा अमाऊंटचं प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला 900 रुपयाचं प्रोडक्ट फ्री मिळणार. कोणी देते का? म्हणून घ्यायचं. आता तिसरा फायदा, गॅरंटेड कॅशबॅक. म्हणजे काय, आता हे जे प्रोडक्ट्स आहेत 3,500चे तुम्ही तुमच्या नावातील लोड केले की आपल्याकडे PVBB सिस्टीम आहे, बिझनेस व्हॉल्यूमची सिस्टीम आहे, की त्या प्रमाणात ज्या BB जेवढे काउंट होतील, बिझनेस व्हॉल्यूम जेवढे काउंट होतील तेवढे तुम्हाला कॅश तुमच्या अकाउंटमध्ये कंपनी ट्रान्सफर करणार आहे, मायनस TDS. जो काय TDS कट करून सगळं व्हाईट मनी तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. हा तिसरा फायदा. चौथा फायदा, वर्ल्ड क्लास प्रोडक्ट. BV म्हणजे काय म्हटलं तुम्ही? बिझनेस व्हॉल्यूम. बिझनेस PV म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. प्रत्येक प्रोडक्टला एक बिझनेस आता हे काय केलं आपण की आपली कंपनी US मध्ये पण काम करते, बाल्टिमोरला आपलं ऑफिस आहे. आता इम्युनिटी बॉटलची किंमत समजा आपल्याकडे 900 रुपये MRP आहे, तर तीच बॉटल तिकडं 2,000 रुपयाला आहे. आता तुमच्या खाली एखादा त्या ठिकाणी तुमचा कोणी कस्टमर असेल, कलिग्स असेल, नातेवाईक असेल, त्यांनी जर ते प्रॉडक्ट तिथून खरेदी केलं तर त्यांना ते 200 रुपयाला पडणार, पण त्याची पॉइंट व्हॅल्यू BV 100 असणार. ओके ते तुम्हाला इथे काउंट होणार. ओके. आणि हिथल्याने घेतलं तर त्याची BV 100 असणार, ते तुम्हाला काउंट होणार. ओके. हे सगळीकडे इक्वल यावं म्हणून बिझनेस व्हॅल्यू. 3,500ला साधारण किती कॅश रिफंड होत असेल? 3,500 रुपये मध्ये साधारण तुम्हाला 10% साधारण 200-250 रुपये रिटर्न मिळते तुम्हाला. 200 रुपये धरा. 10% 200 रुपये धरा, हे 200 रुपये तुम्हाला रिटर्न मिळेल तुमच्या अकाउंटमध्ये 3 कट करून. अप्रॉक्सिमेटली मी कमी झालं, याच्यापेक्षा जास्त मला मिळू शकतं. प्रोडक्ट किती आहेत त्याच्यावरती. आता 3,500 म्हणजे 3600 जरी म्हणलं आपण, 750 गुणिले 4 किती होते? 3,000 है ना. आणि 5 केलं आपण तर 3500 रुपये होते. म्हणजे एका मोडला 60 रुपये, 5 300 रुपये येते तुम्हाला. 9 to 10%. 300 रुपये तुम्हाला येते कंपनीतून तुमच्या अकाउंटला. हा तिसरा फायदा. चौथा फायदा काय, वर्ल्ड क्लास रिझल्टचे प्रोडक्ट. जे मी म्हणतो ना, असल्याशिवाय मी म्हणणार नाही. जे चहाचं तुम्हाला सांगितलं, पेस्टचं तुम्हाला सांगितलं, इम्युनिटी खाल्ले की इम्युनिटी वाढणार म्हणजे वाढणार. कोविडचा पेशंट असेल तर तो निगेटिव्ह येणार म्हणजे येणार. मी स्वतः 40 पेशंट बरे केले घरचे, फॅमिली बरे केले एका गोळीवर सिंगल. असे सगळे प्रोडक्ट आपण देतोय. माझ्या सर्व टेस्ट झाल्या पण मी पॉझिटिव्ह नाही. सगळ्या 2 वेळेस केलं पॉझिटिव्ह नाही. डबल पण इम्युनिटी मात्र माझी कंटिन्यू चालू होती. म्हणजे हे वर्ल्ड क्लासचे प्रोडक्ट, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट. रिझल्ट येणार म्हणजे येणार. बाहेर आपण घेतो त्याचा रिझल्ट येईल का नाही गॅरंटी आहे का? कुठलं ऑइल आपण लावलं तर त्याचे रिझल्ट येतील का नाही माहित नाही. पण आपण एक ऑइल आणलंय डोक्याला लावायचं, त्याच्यामध्ये ब्रह्मी, आमला, शंखपुष्पी, जटामांसी जे काय तुम्हाला आहे ते सगळं टाकले, एकत्र केले. 12 ते 13 ऑइल्स एकत्र केले आणि ते ऑइल तुम्ही लावलं की रिझल्ट येणार म्हणजे येणार. आमच्या मॅडमचं पण ऑइल फार छान आहे, पाठवतात अजून बॉटल मला ते सगळे ऑइल्स आपण एकत्र केले. ते पण तुम्हाला त्याचे काही कंटेंट्स देईल. आजच्याच व्हॉट्सअपला टाकले ऑइलचं, सौम्य हेअर ऑइल मध्ये काय आहे पुणे ग्रुपला, ते तुम्ही मॅडमला पाठवू शकता. तर चौथा फायदा हा. पाचवा फायदा काय, सुपर ऑर्गॅनिक प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये कुठलंही, हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही.
प्रिझर्वेटिव्ह असतीलच ना तरी काय काहीच हे नाही सगळं. काही 100% आहे हम्म. प्रिझर्वेटिव्ह पण ऑर्गॅनिक आहे. अच्छा. सगळे ऑर्गॅनिक, त्याच्यामध्ये बाकी काही मिक्सिंग नाही. हं? म्हणजे हे विशेषता आहेत म्हणून नवीन कस्टमरनी इथं प्रत्येकाला सांगायचं 6+7 मंथ फ्री, 35 रुपयाची खरेदी 6 महिने केली. हो ते सांगतो की ते पुढे येईलच. पुढे आहे हा. ओके आहे, पुढच्या पेजवरती हा. आहे. तर ह्या गोष्टी आहेत म्हणून धन्वंतरीशी कनेक्ट व्हायचं. ह्यात काय डाऊट आहेत का? नाही. आता बघा पहिलं काय झालं, प्लॅन की विशेषता आहे त्याच्यामध्ये फ्री रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायला पैसे लागत नाही. त्याच पेजवरती आहे, त्याच पेजवरती वाचलं. फ्री रजिस्ट्रेशन आहे. दुसरं कुठलंही रिन्युअल चार्जेस नाही, म्हणजे दर वर्षाला रिन्यू करा Renew करा तसं. तरच तुमचा कोड ऍक्टिव्ह राहील. हा. आहे बऱ्याच कंपनीमध्ये हो असतं, आहे ना ते आपल्यात काढायचं साधन. आपल्यात नाही. पैसे. हो. दर वर्षाला 500 रुपये भरा, 1000 रुपये भरा, 2000 रुपये भरा, तर तुमचा कोड Renewal आता code. त्या लेवलला गेलाय, त्या लेवलला गेलाय. जर त्या लेवल प्रमाणे पैसे हो असतात. हो. तर समजा तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात, डायमंड आहात, सुपर आहात, त्याप्रमाणे त्याचे पैसे वेगवेगळे आहेत, ते रिन्युअलला घेतात. का तर तुमचे लाख रुपये, 1.5 लाख, 2 लाख, 4 लाखाचं पेमेंट असतं. हम्म. मग तुम्हाला 10,000 रुपये कोड, तुमचा डायमंड लेवल आहे, तुम्ही 20,000 भरा. मग माणूस काय म्हणतो, दर लाख महिन्याला रुपये. 2 लाख रुपये, 20,000 रुपये कोड जास्त काय आहे. फरक काय? पडतो? तो कंपनीचा मग हो. हाही कंपनीनं स्वतःचा बेनिफिट सोडून दिलेला आहे. हम्म. म्हणून कुठलंही रिन्युअल चार्जेस कंपनी घेत नाही. हं? प्रतिमाहा पुनर्खरेदी आवश्यक नाही आहे, म्हणजे दर महिन्याला तुम्हाला एवढं खरेदी करावंच लागेल. हम्म. म्हणजे नो रिपर्चेस कंपल्सरी, दर महिन्याला खरेदी करावंच लागेल तर तुमचा चेक मिळेल असं नाही. बाहेरच्या कंपनीमध्ये असं असतं की तुम्ही एक ठराविक आम्हाला लेवलला तसंच गेला आहे ओरिफ्लेम मध्ये. बऱ्याच आम्हाला 200 पॉईंटची ऑर्डर टाकायलाच लागते, म्हणजे मॅनेजर तरच तुमचा चेक निघतो. हो, नाहीतर मग अन्यथा सगळ्या नाही. पॉइंटचं इन्कम गेलं. लॅब्स हा, तसं इथं नाहीये. हा. तिथं नाही. आणि ह्या केवळ एका पॉइंट मुळे बऱ्याचशा ओरिफ्लेमच्या लेडीज माझ्या ग्रुपमध्ये आता काम करतात, हम्म. हाय लेवलच्या. Okay. साळुंके विहार वगैरे ह्या सोसायटीतल्या सगळ्या लेडीज आहेत, अच्छा. वानवडी ह्या साईडच्या लेडीज. हम्म. ह्या पॉइंट मुळे ते म्हणतात "मग आम्ही वैतागलो ते प्रोडक्ट घेऊन घेऊन ढीग लागलाय, कोणी त्याला घेत नाही काय नाही, आमच्याकडेच ढीग लागलाय, काय करू त्या प्रोडक्टला बघत नाही बसलो." इथे कसं झालं सांगते, खूप चांगलं होतं पाहिजे, म्हणजे आम्ही पैसे हा. कमवलेत म्हणून सांगते. ड्रॉबॅक कुठे झाला, हे अमेझॉन वगैरे ह्याच्यावर ना आम्हाला 20% मिळतात. त्याच्यापेक्षा कमी रेटला जर तिथे सेलिंगला ठेवलेले आहे, जे टॉप मोस्ट लीडर आहे ते काय करतात, एकदम परचेस करतात, मग त्यांना ते तसंच परवडतं. होणार. मग आता मग इथं कोण घेणार आमच्याकडे? तुमच्याकडे 4 लाखाचा माल डंप आहे, हा. मग तुम्ही त्या मालाकडे बघत बसणार का? हा. तुम्ही कुठून ना कुठून वेळ शोधणार ना तो 80% सेल करण्याचा. डिस्काउंटला हो. सेल होतात, तर काय करणार? ते हातच होतं, म्हणून डम्पिंग सिस्टम आपल्याकडे नाही. हम्म. आपले पण प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन वरती दिसतील, पण ते आपल्या लीडरने कोणी ठेवलेले नाही, हम्म. आणि ते कमी दरात पण मिळतील, पण आपली कंपनी त्याची गॅरंटी देत नाही. मग आपण पण मग WhatsApp वर असंच तसा- होतं अहो. पण लोक हे नाही बघत की कंपनीने ठेवलेत की नाही हो, ठेवले. हो, हो. पण आहे येतात ना आम्ही आमच्याकडे. सुद्धा कंप्लेंट केल्या की ह्यांच्यावर ऍक्शन घ्या, काही नाही. आपल्या कंपनीने ऍक्शन घेतलेल्या बाकायदा तुम्हाला रिपोर्ट पण देतो, लिगल हे पण केलेली ऍक्शन अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट वरती सगळं केलेलं आहे, आपल्याला कंपनी दिलेलं आहे. आपण व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो की आपल्या कंपनीच्या लिगल ह्या टर्म मध्ये बसत नाही, तिथून माल घेऊ नका. घेतला आणि काय झालं तर आपण जबाबदार नाही, सरळ सांगते कंपनी. ओके, कारण हा हेल्थचा प्रॉब्लेम आहे ना. काही लोकांनी मध्ये काय केलं, इम्युरिच मध्ये गाईच्या म्हशीचं काहीतरी चिक त्याची पावडर करून भरली, लोकांना रिझल्टच ये नाही. म्हणले तुमचे इम्युनिच खाल्लं, रिझल्ट आला नाही. म्हणजे बॉटल कुठून घेतली, मी म्हणले अमेझॉन मागवली होती. ते चेक केली का? नाही केली. आहे का बॉटल शिल्लक? आहे शिल्लक. जेव्हा चेक करा लॅबमध्ये दुसरंच निघालं, डुप्लिकेट निघालं ते. हो. म्हणून माझ्यावर कंपनी- खरं ऍक्शन घ्यायला पाहिजे. हो ना. कंपनीने action कंपनीचं नाव already खराब घेतलेली. होईल ते वेगळंच, आणि ओके, डिस्ट्रीब्युटरचं. चौथा पॉइंट, कोई छुपा चार्जेस नाहीये. म्हणजे तुमचं 1 लाख रुपयाचं पेमेंट चालू झालं, ते काय म्हणतात, ते मीटिंग साठी एवढे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील, डेव्हलपमेंटला एवढं काढून द्यावं लागेल, कंपनीच काढून घेते. इथं तसं काहीही नाही. म्हणजे आयुष्यभर इथं क्युम्युलेटिव्ह बिझनेस होतो, म्हणजे पाठीमागच्या महिन्यातला बिझनेस पुढच्या महिन्यामध्ये काउंट होतो. समजा ह्या महिन्यामध्ये तुमचा बिझनेस, तुमचा आणि तुमच्या ग्रुपचा बिझनेस, म्हणजे तुम्ही आला आणि तुम्ही 4 लोकांना जोडलं, 4 लोकांनी समजा 5-5 हजाराचा माल घेतला, तुम्ही 5,000 घेतला, टोटल 25,000चा माल झाला. ह्या महिन्यात तुमचा बिझनेस 25चा झालाय, पुढच्या महिन्यात सुद्धा तुमचे कस्टमर 5-5चा माल घेणारच आहेत, तर तुम्हाला तुमचं काउंटिंग 25,000 नाही. आता
पुढच्या महिन्यातले परत 25,000 होऊन तुमचं काउंटिंग 50,000 जाणार. पहिल्या 50,000 तुमची लेवल वाढते. कशी वाढते ते पण ठीक आहे. इथं ऑलवेज प्रमोशन आहे, डिमोशन नाही. प्रत्येक कंपनीमध्ये काय होतं, 1 तारखेपासून काम करायचं 30 तारखेपर्यंत. तेवढ्यात जे काम होईल तेवढ्यावर तुमचं वाउचर चेक 1 तारीखला आम्ही झिरोवर. 1 तारखेला 0. इथे 1 तारखेला 0 होत नाही. 1 तारखेला हिरो असतो, 30 तारखेला पण हिरो असतो, पुढच्या 1 तारखेला पण हिरो असतो. इथं 0 होत नाही. म्हणजे आपलं डिमोशन कधीच होत नाही. म्हणून आम्ही चेष्टेनं काय म्हणतो, धन्वंतरीच्या गाडीला रिव्हर्स गिअर नाही. चालला तर वरवरच रिव्हर्स नाही. बाकीच्या कंपन्या मी बघितलं, खूप लिडरचं मेहनत असते, खूप मेहनत करतात. 30 तारखेला झालं की परत 1 तारखेपासून परत 0 पासून स्टार्ट, परत 0 पासून स्टार्ट. बऱ्याच कंपन्यांमध्ये 28-29 गेला होता. तिला बोलवायचं नाही. ठीक आहे, हरकत नाही. तर असे सगळे प्लस पॉइंट आपल्या इथं दिलेले आहेत. आणि रिपर्चेस पर किसी प्रकार का वाउचर कटिंग नाही. बाकीच्या कंपनीमध्ये असं तुमचं समजा 1 लाख रुपये रिपर्चेस आहे ना, किंवा 10,000 सुरुवातीच्या लोकांचं 5,000 रिपर्चेस तुम्हाला चेक येणार आहे ना, नाही, तुम्हाला 5,000चं वाउचर दिलं जाईल. तो तिथंच मेला. प्रोडक्ट घ्या, पैसे नाही, मग ते पैसे प्रोडक्ट सेल करा, तुमचे तुम्ही पैसे. अरे तुम कसं शक्य आहे? आपल्या इथं ती सिस्टम नाही, वाउचर नाही. डायरेक्ट तुमचा 500 रुपयाचा चेक जमा झाला की 500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार कॅश. द्यायचंच तर मग चांगल्या मनाने द्या ना. आमचे डायरेक्टर म्हणतात बरोबर. द्यायचंच आहे ना लोकांना, तर चांगल्या मनाने द्या. तुम्हाला हे मार्ग आहेत बाकीचे, द्यायचं नाही असल्यावरती बाकीचे मार्ग आहेत. परत सुरू करा, म्हणजे छोटे छोटे. पुढच्या पेजवरती आपण सरळ लोकांसाठी केलेलं आहे, जागो ग्राहक जागो. त्याच्यामध्ये काय लिहिलंय, जिस दुकान से हम लोग चीजें खरीदते हैं वो दुकानदार डिस्काउंट, फ्री प्रोडक्ट और कॅशबॅक देता है क्या? आजपर्यंत मिळालं का आपल्याला? नाही मिळालं. मगाशी तेच सांगितलं, म्हणून आपल्याला इथं जोडायचंय. आप रोज जिस दुकान से खरीदी करते हैं उस चीजों का 6 महीने का हिसाब अभी मैं आपको बताता हूँ. 3,500 कॅल्क्युलेशन इथे केलेलं आहे. 3,500 जर आपण दर महिन्याला घेतले तर त्या ठिकाणी दिलेले किती मिळतात आपल्याला, किती टोटल 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन झालं तिथं 21,000. 3,500 3,500 गुणिले 6 21,000 रुपयाची आपण खरेदी करतो 6 महिन्यामध्ये. त्या ठिकाणी दिलेले बरोबर आहे. खाली काय दिले, फक्त आपल्याला 21,000चे 6 महिन्यात काय मिळतात, जे आपण गेलो तेवढंच मिळेल. फक्त चीज प्रोडक्ट मिळतात तिथे. बाकी काय मिळते का? पण आपल्याकडून बाकी काय मिळणार आहे का? जर तुम्ही दुकान बदललं तर फायदा कोणाचा होणार आहे? आपला होणार आहे. कसा? पुढच्या पेजवरती चला. आता पुढच्या पेजवरती काय दिलंय आपण, धन्वंतरी के शॉपी से खरीदारी करने पर 6 महीने का हिसाब दिला है या ठिकाणी. आणि खाली दिले धन्वंतरी शॉपी से खरीदारी करने का फायदा. पहिला फायदा काय, 300 रुपये कंपनीचे सबसिडी. मागाशी जे तुम्हाला सांगितलं होतं, 300 रुपये म्हणजे 1,500 रुपयाचं प्रोडक्ट आहे, आपल्याला मिळाले 1,200ला. 300 रुपयाचा हा फायदा झाला. परत 6 महिने खरेदी केल्यानंतर 900 रुपयाचं प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी फ्री मिळालं. बरोबर आहे. त्यानंतर 900 रुपयाचं प्रोडक्ट आहे, ते आपल्याला एमआरपी ला नाही मिळत, डीपी ला मिळतं. ते मिळालं 750 रुपयाला. ठीक आहे. टोटल फायदा किती झाला आपला? 1,950 रुपयाचा फायदा झाला. किती दिवसाचा? एका महिन्याचा. 6 महिने खरेदी केल्यानंतर नाही, 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 35 रुपये आहे, प्रत्येक महिन्यासाठी. आणि इथं 35 एका रुपये महिन्याचा. 900 रुपयाचं प्रोडक्ट फ्री आहे तुम्हाला. आणि ह्या ठिकाणी काय केले, 1950 गुणिले 6, तर या ठिकाणी 11,700 रुपयाचा फायदा आपला झाला. बरोबर आहे. हा किती? 6 महिन्याचा. 750 डिस्काउंट नाही कळलं मला. हा, तो डिस्काउंट कसं आहे? आता फॉर एक्झाम्पल इम्युनिटी घेऊया आपण. 900 रुपयाचे हा? जे 900ला आहे. हा, 900ची इम्युनिटी घेऊया आपण. ते फ्रीवर आहे. हा. एमआरपी किती तिची? 750. नाही, 900 रुपये. 900 रुपये MRP. हा. आपल्याकडे डीबी 750. हा. तर ते 750 तिथं मिळालं, ते तुम्हाला नंतर सांगतो. 1950 रुपये आपल्याला हा फायदा झाला. ठीक आहे. आता याच्यावरती परत 3,500चं प्रोडक्ट आपल्याला फ्री मिळणार आहे 7व्या महिन्यामध्ये. 11,700 मध्ये 3,500चे प्रोडक्ट प्लस झाले. लक्षात येते? हो. टोटल किती? 15,200 रुपये. हे किती दिवसाचा फायदा झाला? 6 महिन्याचा.
प्लस त्यात अजून 15,200 केले तर टोटल किती झाले? 30,400. हा? 30,400. 30,400 रुपये आपल्याला इथं वर्षाचा फायदा झाला. बरोबर आहे. आता मॅडम इकडे लक्ष द्या, इथपर्यंत थांबा. आता 30,400 हा सरळ सरळ फायदा झाला. म्हणजे हा एवढे कमवले आपण, पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमवणे. येस और नो? बरोबर आहे. आजपर्यंत कधी आपण कमवलेत तेवढे? हे आपल्याला मिळतंय, त्यातून मिळणारच आहेत. आता मला सांगा दुसरा हिशोब, हे 6 महिन्याचा हिशोब आहे, बरोबर आहे. 3,500 प्लस ह्याच्यात आपण 21,000 ऍड केले तर टोटल वर्षभराचे आपले किती झाले पैसे? 42,000. ठीक आहे. आता ह्या 42,000 मधून आपल्याला किती मिळाले? 30,400. 30,400. किती राहिले खाली? 17,600. 12,400. 11,600. 11,600 ना. अच्छा. 11,700 रुपये मध्ये आपल्याला किती प्रोडक्ट मिळाले? वर्षभर प्रोडक्ट भेट. वर्षभराचे प्रोडक्ट 11,600 मध्ये आपल्याला मिळाले. मग महिन्याला किती मिळाले? भागिले 12 करा. 1,000 हा? पेक्षा कमी. 1,000 पेक्षा पण कमी. म्हणजे 1,000 रुपये आपण भरतोय आणि आपल्याला 2,500चे प्रोडक्ट फ्री मिळतात. लक्षात येते? आहे कुठला असा बिझनेस? आहे कुठला असा बिझनेस? 1,000 रुपये तुम्ही भरताय आणि 2,500 रुपये तुम्हाला फ्री मिळते. कारण तुम्ही 3,500 घेताय ना. पण टोटल हिशोब केला आपण वर्षाचा तर टोटल फायदा की आपण तुम्ही 21 6 महिन्याचे भरले तर 42,000 होतात. टोटल फायदा मिळाला आपल्याला 30,000 रुपये. त्यातून 42 मधून 30 वजा केले, खाली 11,600 झाले. भागिले 12 केले, कारण प्रत्येक महिन्याचा 12 महिन्याचा 1 वर्ष, साधारण 900 किती? 900च्या आसपास. 960 1,000 रुपये धरा. 1,000 चे प्रोडक्ट आपल्याला दर महिन्याला फक्त आपल्या खिशातून जात आहेत आणि आपल्याला फायदा किती होतोय? 2,500. आता हे किती पर्सेंटेज मध्ये झालं तुम्ही विचार करा. मग असं जर आपण कस्टमरला आपल्या समजून सांगितलं तर ते जोडतील का नाही? का नाही जुळणार अजून? बरोबर आहे ना. नाही नाही नाही, अगदी बरोबर आहे ना. का नाही जुळणार? पैसे वाचवणे म्हणजेच पैसे कमवणे ना. आणि ह्याच्यानंतर आपली कंपनी आपल्याला पैसे कमवण्याचा अजून एक चान्स देते. आता त्याच्या पुढचं पान. एवढं क्लिअर झालं तुमचं? एवढं आपल्याला जरी कस्टमरला समजून सांगता आलं तरी भरपूर झालं. मला फक्त ते नंतर तुम्ही 750 मी डिस्काउंट सांगतो. मला नंतर सांगा. नंतर सांगतो तुम्हाला. आता टीम ए टीम बी. आता बघा इथं आपल्याला माणसं जोडायचा हा व्यवसाय. जेवढी माणसं जास्त जोडू तेवढा आपल्याला फायदा जास्त होणार आहे. आता माणसं जोडण्यासाठी कंपनीने 3 प्रकारचे आपल्याला प्लॅन दिलेले आहेत. 3 प्रकारे तुम्ही माणसं जोडू शकता. खाली दिलंय बघा 100 PV, टाईप 1 100 PV म्हणजे 15,000 रुपये वीकली कॅपिंग दिले. दुसरं आहे 200 PV म्हणजे 30,000 कॅपिंग दिले. आणि तिसरं आहे 400 PV 60,000चं कॅपिंग दिले. कॅपिंगला सिस्टम. आता हे काय कॅपिंग? बरोबर आहे. आता कॅपिंग तुम्हाला समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मॅडम तुमचं नाव काय? रुपाली. रुपाली मॅडम. आता समजण्यासाठी लिहितोय. आता रुपाली मॅडम या ठिकाणी जॉईन झालं. ठीक आहे. आता रुपाली मॅडमनी 100 PV न जॉईन केलं. 100 PV म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. 100 PV म्हणजे काय? की MRP ज्या प्रोडक्टची 1,500 रुपये आहे असं प्रोडक्ट घेतलेलं आहे त्याला 100 PV असतं जॉईनिंग मध्ये. फॉर एक्झाम्पल इमेज, मोठी इमेज तर तिचं MRP 1,500 रुपये आणि त्यांनी एक प्रोडक्ट घेऊन जॉईनर झालं. म्हणजे जेवढे पैसे भरता तेवढंच तुम्हाला प्रोडक्ट मिळालं. म्हणजे फ्री जॉईनिंग झालं. बरोबर. आता रुपाली मॅडमने ते प्रोडक्ट खाल्लं. रुपाली मॅडमची इम्युनिटी वाढली. रुपाली मॅडमला बरं वाटायला लागलं, फ्रेशनेस आला. तर आपण 4 लोकांना सांगणार आहे? ऑब्व्हियसली सांगणार आहे. चांगली गोष्ट सांगतो ना आपण. हा ऑब्व्हियसली वाईट गोष्ट लवकर सांगतो पण चांगली आपण उशिरा सांगतो. तर आपण हे सांगणार आहे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना. आता हे नातेवाईक, मित्र मंडळी वगैरे हे सगळे जर आपला मोबाईल काढला तर मोबाईल मध्ये 500 लोकांची तर लिस्ट असते. तर आपण कुठलेही कार्यक्रम असेल, साधा सत्यनारायण असेल तर आपण ओळखीच्याच लोकांना बोलवतो. तर हा प्लॅन जर चांगला वाटला, त्यात जर पैसे आपल्याला मिळतात असं दिसलं, प्रोडक्ट चांगले वाटले, रिझल्ट ओरिएंटेड आहेत, 4 पैसे मिळतात,
म्हणजे वर्षाला महिन्याला फक्त 1000 रुपये भरायचे आणि 2500चे प्रोडक्ट फ्री मिळत आहेत असा कन्सेप्ट असेल तर आपण किती लोकांना सांगणार? हा आता माझा तुम्हाला प्रश्न आहे. सांगायला भरपूर लोक भरपूर आहे अंदाजे हो अगदी अगदी अंदाजे सांगू शकतो 100 लोकांना 100 किलो सांगू सांगू शकतो. ओके, आता मला सांगा 100च्या 100 लोक तुम्हाला येस म्हणतील का? नाही म्हणणार 100च्या 100 नो म्हणतील का? नाही म्हणणार कारण हा रेशो आहे. मग 25% तरी लोक यस 10%. रेशो दहा आहे. लोकं तरी हा, 10 लोक म्हणतात. कारण हा रेशो आहे म्हणून जग चाललंय. रोज अशा प्रकारचा सुंदर प्लॅन आहे, सुंदर बिझनेस आहे. जेवढ्या फास्ट आपण ह्याला ग्रोथ करू तेवढा फायदा आहे. आणि एक एक माणूस आपल्याला महत्वाचा आहे. एक एक माणूस लाख लाख लोक देऊ शकतो एवढं पोटेन्शियल असते प्रत्येकाला. फक्त आपण निग्लेक्ट करतो प्रत्येकाला. त्यामुळे यांनी तुम्ही एकच आहे म्हणते की आम्ही येतो पण माहित नाही काही यांनी हरकत एक पण हे लाखला असतील असं त्यामुळे एकच झाले म्हणते की आम्ही येतो प्रत्येक म्हणते, दिवशी काय मी अडचण हे नाही. ठरवतो की मी आज जॉईन झालोय हो. आणि मला काम करायचं. प्रत्येक दिवशी मी पण डोक्यात बरोबर ठेवत आहे, नाही. एका माणसाच्या मागे किती काही लोक आहेत हे माहित आपल्याला normal माहित distributor. नसतं. काम चालू. बरं. शेवटी बिझनेस आहे तर पैसा आहे ना. कंपनी लेवल वाईज नाही ना पैसे देत. तुमच्या खाली किती बिझनेस आहे त्यानुसार